लोकांनी रांगा लावाव्यात यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न। काँग्रेसची बुद्धी देशासाठी विघातक। मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल तर कुणीही चिंता करू नये, गॅस उपलब्ध आहे, फडणवीसांचं स्पष्टीकरण। राज्य सरकारकडून गॅस वितरणासाठी नवी नियमावली जाहीर। शाळा, आश्रमशाळा आणि अंगणवाड्यांना 100% पुरवठा करण्याचे आदेश। दररोजचा पुरवठा अहवाल सादर करणं बंधनकारक। मुंबई आणि पुण्यात आजही सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा। रिकामे सिलेंडर घेऊन नागरिक वेटिंगवर। गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांची मोठी गर्दी। मुंबईच्या वरळीमध्ये गॅस सिलेंडरचा काळा बाजार उघड। शिधावाटप विभागाच्या धाडीत अवैध विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई। शिर्डीतील साई प्रसादालाही गॅस टंचाईची झळ। साई भक्तांना आजपासून प्रसादात एकच लाडू पाकिट मिळणार, तर साई प्रसादालयातील जेवणाच्या मेन्यूतही बदल। भंडारा, जालन्यासह अनेक ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरची साठेबाजी। पुरवठा विभागाकडून जालन्यातून 69 तर भंडारातून 37 सिलेंडर जप्त। अवैध साठवणूक करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई। मुंबईतील सीएसएमटीच्या बाहेरील खाऊ गल्लीमध्ये खवय्यांचे हाल। गॅस अभावी शेगडीवर जेवण बनवण्याची दुकानदारांवर वेळ। प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचं दुकानदारांकडून खंत व्यक्त। छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस अभावी अनेक पोळी भाजी केंद्रांना टाळं। हॉटेल आणि खानावळी बंद झाल्यानं नागरिकांच्या जेवणाचे वांदे। महिलांच्या रोजगारावरही प्रश्नचिन्ह। नागपूरच्या मंगल कार्यालयात व्यावसायिक गॅस सिलेंडरचं विघ्न। केटरिंग व्यवसायाकडून पुढील सर्व ऑर्डर्स रद्द, तर गॅस नसल्यानं काही व्यावसायिकांवर चुलीवर स्वयंपाक करण्याची नामुष्की। साताऱ्यातील गॅस पुरवठा सुरळीत असल्याचा प्रशासनाचा निर्वाळा। गॅस टंचाई नाहीच, अफवांवर विश्वास ठेवू नका, जिल्हाधिकाऱ्यांचं सातारकरांना आवाहन। आखाती युद्धाच्या गॅसनंतर भाजीपाला मार्केटलाही झळा। पंढरपुरात मागणी घटल्यानं केवळ 10%च भाज्यांची विक्री। मार्केटमध्ये शुकशुकाट, उरलेला माल फेकून देण्याची वेळ। दिल्लीतील घोषणेचा दाखला देत संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। नरेंद्रही गायब आणि सिलेंडरही गायब, राऊतांची टीका। तर रोज सकाळी भोंगा वाजवून अफवा पसरवण्याचं काम सुरू, बन यांचा राऊतांवर पलटवार। एअर इंडिया आणि इंडिगो नंतर आता अकासा एअरलाइन्सच्या तिकीट दरांमध्ये वाढ। देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा प्रवास महागणार। उद्यापासून नवे दर लागू होणार। साताराच्या पिंपळोशी गावचा सुपुत्र बाळकृष्ण निकम अजरामर। चीन सीमेवर ऑपरेशन स्नो लेपर्ड दरम्यान कर्तव्य बजावताना वीरमरण। शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। सोनम वांगचुक यांची 6 महिन्यांच्या नजरकैदेतून सुटका। केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय। विविध समुदाय नेते आणि महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा केल्यानंतर निर्णय। कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन 4 दिवस बंद राहणार। संवर्धनासाठी मंदिराचा गाभारा 14 ते 18 मार्च बंद। भाविकांना केवळ उत्सव मूर्तीचं दर्शन। पुण्यामध्ये उन्हाचा चटका वाढला। तापमानाचा पारा 37 अंशांवर। उन्हाचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता। पश्चिम विदर्भावर पाणी टंचाईचं सावट। अप्पर वर्धा धरणात 57% जलसाठा शिल्लक। बुलढाण्याच्या खडकपूर्णा प्रकल्पात केवळ 34% साठा। ठाण्याच्या हवा प्रदूषणात मोठी वाढ। शहरात 25हून अधिक प्रदूषण हॉटस्पॉट। हवा गुणवत्ता निर्देशांक 269 पार। धूळ आणि धुरामुळे ठाणेकरांचं आरोग्य धोक्यात।